मध्ये मध्येच एक व्हिडिओ कट झालाय. काय चाललंय मोबाईलला बघा म्हणल्यावर पण बघत नाही ते, काय उगच डोक्याला टेन्शन आहे. व्हिडिओ चालू केल्या केल्या लगेच कट होतोय मध्ये मध्येच. काय तरी प्रॉब्लेम झाला असेल मोबाईल. बघा म्हणल्यावर 1 महिना झालं सारखंच म्हणायली व्हिडिओ टाकायला खूप काय प्रॉब्लेम होतोय. आणि काय झालंय बघा म्हणल्यावर बघा. अयो, तर सावली लागावं म्हणून बसली तर काय ऊनच लागायला इथं. खूप ज्वारी काढला आज. 1 एकरभर झाली असेल ज्वारी काढायची. काढला एवढी मोठी ज्वारी दिसत असेल की व्हिडिओमध्ये. काढायचं काय अवघड नाही. कुठलं पण काम काय सोपं नाही, अवघड पण नाही. करावंच लागतंय काम. बसून तरी काय उपयोग आहे का? घरी बसण्यापेक्षा ही काम बरं. इथं जेवण पण जातोय, जीवाला म्हणजे असं अंग पण दुखत नाही. म्हणजे घरी बसून थकण्यापेक्षा ही बरं काम. दुखत नाही म्हणून नाही, अंग पण खूप दुखतोय. काम केल्यानंतर काय आपल्याला इथं काय आपण बसून जाताव का नाही, कामच करावं लागतंय. अंग पण दुखतोय, पण घरी बसून ताटण्यापेक्षा इथं बरं. आणि घरी बसून भान न करण्यापेक्षा ही बरं. खूप चांगलं आहे काम. घरी बसायला तरी कुठं बसू देते निवांत. लाकडं जाणायला चला, कोणी म्हणते ती ही जाणायला चला, कोणी म्हणते ती जाणायला चला. कुठंतरी आपल्या जीवाला आराम भेटतोय का नाही. कुठला तरी काम करावंच लागतंय. मध्ये मध्ये सारखंच फोन लावायले, कुठं गेली पूजा म्हणून बसले. ती पण भगवाना पाणी पिली ती तिकडं, त्यामुळं मी बसले व्हिडिओ काढत तिकडं. आणि कसं झालं मोबाईल एक चला ना, काय बिघडलंय मोबाईल वाटतोय. त्यामुळं काय व्हिडिओ 1-2 मिनटाचं होतं. व्हिडिओ नंतर कट सारखं 1-2 मिनटाचं होऊन कट होईल. आणि आपल्या घरी कसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्कच चलत नाही आपल्या घरी. मग जावं लागतंय पॉईंटवर, जात नाही ते लेकर त्यांना म्हणल्यावर त्यांनी पण जात नाही ते व्हिडिओ टाकायला. आपणच टाकवायचं मग जाऊन मागं. त्यामुळे व्हिडिओ काढायचं बंद केलं. तर आता कामाला आहे तोपर्यंत टाकते की सारखंच व्हिडिओ काढून. हात पण सुजल्यागत झाले लाल भडक. त्रिशाला हाय एक पोलगी खेळायला, खूप भारी खेळते त्याच्या संग त्रिशा. मस्तपैकी निवांत झाडाखाली, चिचाचं झाड आहे एवढं मोठं, आणि त्याच्या खाली सावलीत मस्तपैकी बसून राहते. काही काढा आणि ती काढा, लय वैताग आलंय मला तर. कसं एकदा बसल्यावर मग काढू वाटत नाही. काम चालू असल्यावर किती पण काढायला काय हरकत नाही. बसल्यावर काढूच वाटत नाही जेवायला. काम केल्याशिवाय 4 पैसे हातात येत नाही. लेकरं इथे जवळ लागते ती खायला प्यायला, काय कमी लागतंय घरात. मरणाचं लागतंय घरात पण. आणि मेन भांडणं काढण्याचा विषय मी काढतच नाही भांडणं. आणि त्यांनीच भांडणं काढायची, मग बसायचं बोलत बोलत लागते ती. काय एक हातानं टाळी वाजत नाही, दोन्ही पण हातानं वाजते. दोघाकडनं पण चूक असते आमची. लागते दोघाकडनं पण भांडणं. कसं मोबाईलमुळं म्हणजे घरातली पण छोटी छोटी गोष्टीमुळं भांडणं लागते ते आमची. मोबाईल पण चांगला नाही, व्हिडिओ काढून टाकायला येतच नाही. मोबाईल पण बिघडलाय पाक. चालू केलं बघायला, त्यांना काकरी पण मोजता येत नाही. एवढ्या मोठ्या शाळा शिकलेल्या आहेत, त्यांना काय काकरी पण मोजायला येत नाही.
सगळे जवळचीच माणसं आहे. ती आई आहे, माझी बहीण आहे, पप्पा आहे, आणि ती एक आमच्या इथलं एक जोडी आहे. 3-3.5 जोडी त्या जास्त पण माणसं असल्यावर कसं असतंय माणसात चव नसते. सारखं भांडणं करण्यात कालवा करण्यात वेळ निघून जातोय. कमी असल्यावर माणसं भांडणं लागत नाही, काय होत नाही, रिलॅक्सपैकी मस्त काम होतंय. कामात काढायला व्हिडिओ कसं आता पात कसं उलट पात धरायली ते काय उलटी चालली पात आता. त्यांना काकडी सुद्धा मोजायला येत नाही आणि उगच फोनमध्ये फोन सारखं सारखं फोन लावायली. चल पूजा काकडी मोजायला, चल पूजा काकडी. त्रिशा एवढी मस्त खेळत बसते. त्रिशा मस्तपैकी. आई पण आरडायली चल म्हणून, काय त्यांना दम पण निघत नाही.